सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं हृदयविकारानं निधन झाल्याचं कळतंय। महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते होते आणि प्रयागराज इथं कुंभमेळ्यासाठी ते गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला। महेश कोठे यांची शरद पवारांच्या विश्वासातले नेते म्हणून खरं तर ओळख आहे आणि त्यांचं पार्थिव आता प्रयागराज इथून सोलापूरमध्ये विमानानं आणण्यात येणार असल्याची माहिती कळतीये। अभिषेक अदेप्पा आमचे सोलापूरमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया आणखी तपशीलवार माहिती। अभिषेक, महेश कोठे यांचं निधन झाल्याचं कळतंय आणि हृदयविकाराच्या झटक्यानं प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये निधन झाल्याचं कळतंय, काय तपशील आहेत? निश्चितच सोलापुरातील एक मोठे नेते जिल्ह्यातील म्हणून महेश कोठे यांची ओळख होती। ते माजी महापौर देखील सोलापूर महानगरपालिकेमध्ये होते। मोठा दबदबा त्यांचा या ठिकाणी होता। मात्र कुंभमेळ्यासाठी ते गेलेले असताना स्नान केलं, गंगा स्नानानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आता त्यांचं जे पार्थिव आहे ते प्रयागराज येथून सोलापूरला विमानाने आणण्यात येणार आहे। जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याची पद्धती सुरू आहे आणि साधारणतः दुपारच्या नंतर हे पार्थिव सोलापुरात आणलं जाणार आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू म्हणून महेश कोठे यांची ओळख होती। सोलापूर महानगरपालिकेमध्ये मोठा दबदबा त्यांचा हा निर्माण झालेला होता आणि विशेष बाब म्हणजे परवा जी विधानसभा निवडणूक झाली होती त्यांनी ती शहर उत्तर मतदारसंघातून स्वतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ती निवडणूक लढवलेली होती आणि अशा पद्धतीनं त्यांच्या अचानक जाण्याने सोलापूरच्या राजकीय क्षेत्रामध्ये देखील मोठी खळबळ माजल्याचं दिसून येत आहे आणि मोठं दुःख हे सोलापुरातून व्यक्त केलं जात आहे। ठीक, धन्यवाद अभिषेक दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अभिषेक अदेप्पा आमचे सोलापुरातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं हृदयविकारानं निधन झालंय आणि प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी ते गेले होते आणि त्यावेळी गंगास्नान केल्यानंतर शरयू स्नान केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं कळतंय। महेश कोठे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय होते आणि त्यांचं पार्थिव आता प्रयागराजमधून सोलापूरमध्ये विमानानं आणण्यात येईल।